आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मनापासून अस्पताल बचाव निधीकरण हटाव कृती समितीची स्थापना याच वर्षी जून मध्ये करण्यात आली। याचं कारण असं होतं की आपल्या सर्वांना माहित आहे की 2025 च्या सुरुवातीपर्यंत म्हणजे 2024 आणि 25 च्या या 2 वर्षांमध्ये जर पाहायचं झालं तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत मुंबई मधले साधारणतः 7 रुग्णालयाचं खासगीकरण म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत करण्यात येईल अशा पद्धतीचा मनसुबा ज्यावेळेस सरकारने स्पष्टपणे आपल्या धोरणाच्या माध्यमातून स्पष्ट केला। यानंतर सर्वत्र ही एक चर्चा सुरू झालेली होती की मुंबईभरातल्या सरकारी रुग्णालयाचं खासगीकरण हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या धोरणातून जे आहे तर ते होणार आहे। यानंतर सर्वत्र जनतेमध्ये एक रोष पसरला। आपल्या सर्वांना माहित आहे की पीपीपी मॉडेल ज्या ठिकाणी देशभरामध्ये लागू झालेलं आहे या संदर्भातले जे रिसर्च झालेले आहेत ते सर्व हे दाखवतात की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हे लोकांच्या आरोग्यासाठी नसून खासगी ठेकेदारांच्या नफ्यासाठी एकंदरीतपणे चालवलं जातं। आणि या सगळ्या गोष्टीतून मुंबईभरामधल्या सरकारी रुग्णालयाचं ज्यावेळेस खासगीकरण होईल ठेकेदारांकडे देण्यात येईल त्याच्यानंतर आरोग्य व्यवस्था कशा पद्धतीनं त्याचं बाजारीकरण होईल आणि सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर ही रुग्णसेवा जाईल अशा पद्धती एकंदरीत स्थिती झालेली आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की आता सध्या देश जर पाहायचं झालं तर आपण वेलफेअर स्टेट कल्याणकारी राज्य म्हणून आपण त्यामध्ये पाहतो आणि आरोग्यासारखी बाब जी आहे तर ती सरकारची जबाबदारी आहे आणि नागरिकांचा अधिकार आहे। पण 1991 च्या जागतिकीकरण खासगीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणानंतर सरकारने लोकांचे अधिकार नाकारायला सुरुवात केलेली आहे आणि ठेकेदार उद्योगपती भांडवलदार वर्गाचे हितसंबंध जोपासा आरोग्यासारखे शिक्षणासारखे लोकांचे मूलभूत अधिकार सुद्धा आज बाजारामध्ये विकायसाठी काढलेले याच्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अशा पद्धतीचे धोरण सरकारकडून आणले जातात आणि या धोरणाच्या माध्यमातून ज्यावेळेस मुंबईभरामधले 7 रुग्णालय पीपीपी अंतर्गत आणण्याचं जाहीर केलं। यानंतर जुलैमध्ये अस्पताल बचाव निधीकरण हटाव कृती समिती या समितीची स्थापना झाली। यामध्ये विविध संघटना आणि पक्ष मिळून साधारणतः 30 पेक्षा जास्त संघटना आणि पक्षांचा सहभाग याच्यामध्ये होता आणि त्यानंतर याचं गठन करण्यात आलं। त्यानंतर प्रामुख्याने अस्पताल बचाव निधीकरण हटाव कृती समिती मानखुर्द गोंडी बेस म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एमिस्ट वॉर्डमध्ये याने काम करायला सुरुवात केली। त्याच्या अंतर्गत शताब्दी हॉस्पिटल आणि ललुबाई कंपाऊंडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे अजून सुद्धा सुरू झालेलं नाही याचं पीपीपी अंतर्गत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत ज्यावेळेस खासगीकरणाचं जाहीर झालं यानंतर जे आहे तर याच्या विरोधामध्ये प्रामुख्याने 2 आंदोलन करण्यात आली। एक आंदोलन जे होतं ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत आणलेल्या ललुबाई कंपाऊंडचं हॉस्पिटल आणि शताब्दी हॉस्पिटल याचं तात्काळ खासगीकरण पीपीपी चं धोरण जे आहे तर ते रद्द करावं वापस घ्यावं। दुसरं जे होतं ते एमिस्ट वॉर्ड मध्ये एकूण जे 4 मेटर्निटी हॉस्पिटल आहेत त्यापैकी महाराष्ट्र नगरचं मेटर्निटी हॉस्पिटल हे मागच्या 2 वर्षापासून बनवून तयार असून सुद्धा ते चालवलं जात नाही त्यामुळे ते तात्काळ लगेच सुरू करावं। सोबतच मुंबईभरामध्ये एकूण असलेले 32 मेटर्निटी हॉस्पिटल आहेत त्यापैकी साधारणतः 7 मेटर्निटी हॉस्पिटल चालू स्थितीमध्ये आहेत बाकी एकतर खराब स्थितीमध्ये आहेत किंवा पूर्णपणे बंद स्थितीमध्ये आहेत त्यांना सुद्धा पूर्ण क्षमतेने चालू करावं। या 2 मुद्द्यासाठी म्हणजे मेटर्निटी हॉस्पिटलचा मुद्दा आणि पीपीपीचा मुद्दा या दोन्ही मुद्द्याला घेऊन आम्ही महाराष्ट्र नगर टॉम्बे या ठिकाणी आणि एमिस्ट वॉर्डवरती असे 2 मोर्चे झाले। यानंतर अपेक्षा अशी होती की एमपूर्व विभागांतर्गत येणारे आणि एकंदरीतच आरोग्य खात्याअंतर्गत येणारे जे अधिकारी आहेत मेडिकल ऑफिसर असतील किंवा सीएमएस असतील या सर्वांबरोबर ते मीटिंग होणं अपेक्षित होतं आणि मीटिंग होऊन त्यांच्याकडून त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे असतील त्यांच्याबरोबर ती चर्चा होणं अपेक्षित होतं कारण की आमचा विरोध नागरिकाच्या वतीने स्पष्टपणे नोंदवायचा होता आणि त्यामुळे आम्ही याच्यासाठी जे 2 आंदोलनाच्या माध्यमातून यांच्याबरोबर संवाद साधला। एप्रिल नंतर साधारणतः मागच्या 2-3 महिन्यामध्ये सातत्याने याचा पाठपुरावा करून सुद्धा मेडिकल ऑफिसर आणि सीएमएस एएमसी डीएमसी यांच्याबरोबर कुठल्याही पद्धतीची मीटिंग आयोजित करत नाहीत आणि यांच्याकडून सुद्धा सातत्याने व्हॉट्सअप असेल किंवा मेल असेल आणि पत्रव्यवहार केल्यानंतर सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काही याला रिस्पॉन्स मिळत नाहीये। म्हणजे एकंदरीत पाहायचं झालं तर मेडिकल ऑफिसर आणि सीएमएस अशा या दोन्ही धर्तीवरती स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा मुद्दा पॉलिसी लेवलचा मुद्दा असल्यामुळे पॉलिसी लेवलच्या मुद्द्यामध्ये इंटरव्हेन्शन करून त्यामध्ये काही बदल करण्याचं आमच्या क्षमतेच्या बाहेर आहे। आणि दुसरं ठीक त्याच वेळेला जे वरिष्ठ अधिकारी जे पॉलिसी लेवलवरती यांच्यावरती डिस्कस केलं जाऊ शकतं ते याच्यावरती काहीही प्रतिसाद द्यायला तयार नाहीत। आतापर्यंत एकंदरीत अस्पताल बचाव निधीकरण हटाव कृती समितीचे अपडेट जे है तर मी संक्षेप मध्ये आपल्या समोर मांडले। तरफ तो सभी
अधिकारियों से कोई जवाब नहीं मिल रहा है। दूसरी तरफ जब हम ये अभियान चला रहे हैं तो जनता के बीच में अस्पतालों की जो बुरी परिस्थिति है और उसमें खासकर निजीकरण के कारण जो अलग अलग पीपीपी सर्विस चालू की गई है, हर दिन लोग अपनी जानें गंवा रहे हैं। हमारे पास इतने केसेस आ चुके हैं जहां पर लोगों को बिल्कुल इलाज नहीं मिल रहा है और जिस वजह से उनको ऐसी जगह इलाज कराना पड़ रहा है जहां उनकी जान जोखिम में है। कई सारे केसेस ऐसे आ चुके हैं जहां पर औरतों ने सड़कों पे डिलीवरी करी है, बिल्कुल अनसेफ कंडीशंस में डिलीवरी करी है। ये मुंबई, जिसको हम दुनिया का सबसे ग्लोबल कैपिटल का शहर बोलते हैं, एक ग्लोबल शहर बोल रहे हैं, स्मार्ट सिटी बोल रहे हैं, वहां पर औरतें सड़कों पर डिलीवरी कर रही है 2024-25 में। इस तरह की परिस्थिति सरकार निर्माण कर रही है। 16 साल की लड़की है, उसके पिताजी रात भर घूम रहे हैं कि एक दवा मिल जाए, लेकिन कोई दवा नहीं मिल रही है। सारे दवा के ठिकाने बंद है, आईसीयू बंद है, मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में आईसीयू बंद है। 1 महीना, 2 महीना, 3 महीना, 4 महीना, 6 महीने तक आईसीयू बंद है और इस कारण से 16 साल 15 साल के बच्चों की मौत हो रही है। अगर आप देखेंगे बीएमसी के खुद के आंकड़ों के हिसाब से एम ईस्ट वार्ड, जो इसी शहर का एक इलाका है, एक वार्ड है, उसका ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स 0.05 के लगभग आता है, जो कई सारे अफ्रीकन देशों से भी नीचे है। ऐसे जगह पर जब निजीकरण होता है तो लोगों का पूर्ण रूप से स्वास्थ्य सेवा से वो वंचित हो जाते हैं और वंचित हो रहे हैं और हजारों लोग इसमें अपनी जान हर रोज गंवा रहे हैं और इसका पूर्ण रूप से जिम्मेदार बीएमसी और बीएमसी की निजीकरण की नीति है और इसको लेकर जनता के बीच में बहुत गुस्सा है और आने वाले समय में इसके ऊपर बहुत बड़े आंदोलन होने वाले हैं। म्हणजे हिस्टॉरिकली मुंबई हे एक असं शहर आहे जिथं सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगली हेल्थ केअर लोकांसाठी आपण निर्माण केली बीएमसी हे एकमेव म्युनिसिपालिटी आहे जे मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा पुरवू शकते। तसं 26 वॉर्ड आहेत आपल्याकडे आणि 6 झोन्स आहेत, तर त्याच्यामध्ये 430 पेक्षा जास्त आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत या एरियामध्ये सुद्धा। तर घराजवळ असण्यासाठी आपल्याजवळ ताप, खोकला, सर्दी झाली तर कुठे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला नको म्हणून 187 दवाखाने म्हणजे डिस्पेन्सरीज आहेत आणि 210 आरोग्य केंद्र आहेत। आरोग्य केंद्र म्हणजे हेल्थ पोस्ट आणि डिस्पेन्सरीज आहेत आणि ते लहान मुलांना तिथे लसीकरण व्हावं ही सगळी व्यवस्था तिथल्या तिथे आहे। हे कितीतरी वर्षापासून, शेकडो वर्षापासून होत आहे। आपल्याकडे 30 मॅटर्निटी होम्स आहेत आणि 17 पेरिफरल हॉस्पिटल्स आहेत, मल्टी स्पेशालिटी आहेत हे, आणि 4 मेडिकल कॉलेजेस आहेत आणि 1 डेंटल कॉलेज आहे। ही एवढी हिस्टॉरिकल असताना त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की हळूहळू त्याच्यातलं कमी, म्हणजे एक तर बजेट कमी करायचं आणि तिथं असणारी माणसं कमी करायची, असं 2 पद्धतीने त्याच्याकडे म्हणजे कसं हळूहळू हे चालू कसं नाही, चालत कसं नाही, किती प्रॉब्लेम्स आहेत, गर्दी किती आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा असं होऊ शकतं। जसं की रिक्त पदं ठेवायची, म्हणजे आता एक अभ्यास केला होता यांनी डॉक्टर अभयनी, तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की आता मोठे हॉस्पिटल्स असतात जिथे 200-250 स्टुडंट्स येतात। जे मी केएमचे आहे, टीचिंग हॉस्पिटल आहे, तिथं शिकायला लोक आलेले असतात, शिकवण्यासाठी टीचर्स पाहिजेत आणि हे टीचर्स फक्त शिकवण्यासाठी नसतात, पेशंटशी कसं वागायचं, पेशंटशी कसं बोलायचं। पण जेव्हा मी 10 पेशंट बघते एका तासामध्ये तर मी खूप चांगलं बोलू शकते, पण मी एका तासामध्ये जर 20, 25, 30 पेशंट बघणार असेल तर मी काही चांगलं बोलू शकत नाही, किती मनाने चांगलं असलं तर। त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही कमीत रिक्त पदे इतकी ठेवायची, 30%, 40% रिक्त पदं असली तर तिथे लोक म्हणजे ज्या पद्धतीने शिकवलं जातं आणि ज्या पद्धतीने सेवा दिली जाते ते दोन्हीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो। शिवाय कसं आहे, आपल्याकडे स्पेशालिटी हॉस्पिटल्स बद्दल एक सांगायचं राहिलं की आपल्याकडे 5 स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, तुमच्या मागेच ईएनटी आहे, इट इज लाईक अ पॅलेस देयर, ईएनटी हॉस्पिटल बीएमसीज, सो इट इज लेकिन इट हैज ओनली 300 बेड्स and only 30% occupancy. So slowly it would be known that this is all empty and can be used for something else. But why not for health? Because the poorest of the poor are there in Mumbai. Now BMC budget allocation is very good always, but now around it was last time it was 12% of the total budget. Health budget is very good, but then
come down to 9% of the entire budget. Slowly you are reducing the budget, reducing the people, and creating vacancies, and then slowly moving towards take people on contract. Now people who come on contract are not there going to be there for a long time, and then they are not responsible also. So that is how slowly how it is moving. I just told you. अगर आपने इतिहास से कुछ सीखा नहीं तो आगे आप वही गलतियां दोहराएंगे जो आप पहले कर चुके हैं। क्या मुंबई में इससे पहले पीपीपीज के प्रयोग नहीं हुए थे हेल्थ सेक्टर में? इसके ऊपर 20 पीपीपीज ऑलरेडी मुंबई में चल रहे हैं हेल्थ सेक्टर के अंदर, डायलिसिस सेंटर्स को लेके, ब्लड बैंक्स को लेके, एंटायर मैटरनिटी होम्स को लेके, हॉस्पिटल्स के आईसीयू सेक्शंस को लेके। उसका अनुभव क्या है? उसके अनुभव को एनालाइज किए बिना हमको एक भी नया पीपीपी नहीं करना चाहिए, लॉजिक बताता है। तो उन 20 पीपीपीज में क्या हुआ, इसके ऊपर अभ्यास हुआ है, और उस अभ्यास का के जो फाइंडिंग्स हैं वो बहुत ही धक्कादायक है। और अगर जो भी आज पीपीपीज की वकालत कर रहे हैं उनके पास कोई भी, मैं एज ए पब्लिक हेल्थ एक्सपर्ट आपको ये दावे के साथ कह रहा हूं, एक भी पब्लिश स्टडी या एविडेंस नहीं है दैट पीपीपीज इंप्रूव हेल्थ सर्विसेज इन मुंबई। You can quote me on this. There is no evidence, and whatever evidence is there is negative evidence. और ये जो स्टडी है जिसमें मुंबई के 20 पीपीपीज और पुणे के 20 पीपीपीज का हेल्थ सेक्टर का इनका अभ्यास किया गया है, इसमें जो फाइंडिंग्स निकले हैं वो बहुत ही स्ट्राइकिंग है। पहला तो ओवरऑल फाइंडिंग ये है कि पीपीपीज आने के बाद सर्विसेज के जो रेट्स हैं वो सामान्य लोगों के लिए बड़े स्तर पे बढ़ जाते हैं। Majority of people have to pay for services and the rates are 2 to 25 times higher. Note this, 2 to 25 times higher the rates in the normal BMC hospital. 25 गुना। हाँ, मतलब 10 गुना, 15 गुना, 20 गुना ज्यादा। मेडिकल कंसल्टेशन की जहां फीस बीएमसी हॉस्पिटल में 20 रुपए है तो पीपीपी के अंतर्गत वो 300 रुपए, यानी कि 15 गुना ज्यादा। अगर आईसीयू सेंट्रल लाइन का 60 रुपए है चार्जेस तो पीपीपी के अंतर्गत 1500 रुपए, यानी कि 25 गुना ज्यादा। तो ह्यूज इंक्रीज इन द रेट्स फॉर सर्विसेज एंड 80%, अगर आप लल्लूभाई कंपाउंड और शताब्दी हॉस्पिटल के एमओयूज पढ़ेंगे तो 80% लोगों को आप पैसे भरने पड़ेंगे बीएमसी अस्पताल में, और सिर्फ 20% लोगों को उनको भी मिलेगा या नहीं ये डाउटफुल है। जब आप ये कार्ड दिखाएंगे, वो कार्ड दिखाएंगे, रेशन कार्ड दिखाएंगे तो शायद आपको थोड़ा सब्सिडाइज केयर मिलेगी। तो नाउ द एंटायर वर्किंग क्लास ऑफ मुंबई will be shifted away from free care and be pushed into private care because of these PPPs. This will be a huge assault on the right to health for the people of Mumbai. इसलिए बहुत गंभीर होता है। इस अभ्यास में दूसरी चीज क्या निकली है कि ये जो इसमें कुछ केस स्टडीज हैं, उन केस स्टडीज को पढ़ने के बाद आप ये बोलेंगे कि मुंबई में दोबारा पीपीपी का ऐसा प्रयोग करना ही नहीं चाहिए। इसमें एक केस स्टडी क्या है, मुलुंड का एक बीएमसी का हॉस्पिटल है, वहां पे 1100 स्क्वायर मीटर यानी कि करीब करीब 11,000 स्क्वायर फुट का पूरा जो हॉस्पिटल है उसका जो पूरा आईसीयू है वो हैंडओवर किया। 6 हॉस्पिटल्स के आईसीयू इनको हैंडओवर किया गया है ठेकेदार को। ठेकेदारी उसके लिए कहना पड़ेगा, उसका कोई मेडिकल बैकग्राउंड नहीं। उन्होंने क्या किया, वो पूरा आईसीयू सबसे सेंसिटिव केयर है, उस पूरे आईसीयू के केयर के लिए उन्होंने किस प्रकार के डॉक्टर रखे वहां पे, होम्योपैथ। 149 मौतें हुई 3 महीने के अंदर उस पीपीपी के अंतर्गत उस हॉस्पिटल में। 149 आईसीयू डेथ्स। उसके बाद जब इंक्वायरी हुई तो ये पता चला कि वहां होम्योपैथ जो था वो एमडी डॉक्टर का फॉल्स सिग्नेचर खोट्या सह्या करून आणि तो हे काम करत होता, आणि त्याच्यानंतर दॅट होल पीपीपी कोलॅप्स्ड। 8.83 करोड़ यानी करीब करीब 9 करोड़ रुपए का वो पीपीपी था जिसमें कि इस प्रकार के गैर प्रकार चल रहे थे। तो ये अनुभव है पीपीपी का, इसको किसी ने एनालाइज किया है क्या इसके बारे में? हाँ, कौन से एरिया में था ये? मुलुंड में अग्रवाल हॉस्पिटल। ये पूरे डिटेल्स बताएंगे आप में से कुछ लोगों ने छापा भी ऑलरेडी मीडिया में आ चुका है, इसके ऊपर भी स्टडी। दूसरा एग्जाम्पल मैं आपको बता रहा हूँ कि वो भी एक्चुअली मुलुंड का ये दूसरा हॉस्पिटल है जो बीएमसी का हॉस्पिटल है। वहां पे 2015 में 1 रुपए महीना ठेकेदार कितना रुपए दे रहा है बीएमसी को? 1 रुपया महीना। 1 रुपया महीने में उस पूरे हॉस्पिटल को हैंडओवर कर दिया और उनको कहा गया कि आप यहाँ सिर्फ मैटरनिटी होम चलाएंगे। उन्होंने क्या किया, वहां पे
पूरा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चालू कर दिया और लोगों से धड़ल्ले से पैसे लेना चाहते। दिस इज द, ये पीपीपी का कैरेक्टर है कि जब आप थोड़ी सी जगह देंगे तो उसको पूरा अपने कमर्शियल इंटरेस्ट में एक्सप्लॉइट करेंगे। उन्होंने 22 लाख रुपए का जो टैक्स भरना था बीएमसी को, वो टैक्स भी नहीं भरा और 2019 में एक्चुअली वो कॉन्ट्रैक्ट खत्म हो गया। इसके बाद उसको दोबारा कभी कॉन्ट्रैक्ट देना ही नहीं चाहिए था, जिसने कि पूरे कॉन्ट्रैक्ट के टर्म्स वायलेट किए थे। दोबारा 2019 में उसी ठेकेदार को उसी हॉस्पिटल में फिर से कॉन्ट्रैक्ट दे दिया। तो ये पीपीपी की का एक्चुअली सच्चाई है मुंबई के अंदर। इसको देखे बिना हम उसके बारे में आगे किसी भी पीपीपी के बारे में हमको सोचना भी नहीं चाहिए। 6 ब्लड बैंक्स अभी मुंबई में 6 ब्लड बैंक्स हैंडओवर किए जा रहे हैं पीपीपी मोड में, उसके टेंडर्स निकल चुके हैं। और आपको सुन के आश्चर्य होगा कि जहां अभी एक जो यूनिट ब्लड है उसके लिए 300 रुपए देना पड़ता है, वो ट्रांसफ्यूजन चार्जेस होते हैं। आपको पता होगा ब्लड बेचना इलीगल है, यू कैन नॉट सेल ब्लड, यू कैन ओनली चार्ज फॉर द ट्रांसफ्यूजन चार्जेस। जहां 300 रुपए लग रहे थे, अब पीपीपी के तहत जो बीएमसी पेशेंट होंगे उनको 1100 रुपए देने पड़ेंगे और जो सो कॉल्ड अदर पेशेंट्स हैं उनको 1550 रुपए पर यूनिट देने पड़ेंगे। 300 रुपए से 1100 रुपए, यानी कि 4 गुना करीब करीब बढ़ोतरी हो जाएगी। सबसे गरीब जो पेशेंट है, जिनके पास रेशन कार्ड है पीला या केशरी रंग का, उनको भी इस प्रकार से खून के लिए ये ब्लड तो बिल्कुल लाइफ सेविंग चीज है। इसके ऊपर तो किसी भी प्रकार की मुनाफाखोरी नहीं होनी चाहिए। और इन ब्लड बैंक्स के बारे में बाकी भी डिटेल्स है। तो अंत में मैं सिर्फ एक चीज जोड़ूंगा, जो भी रिक्त पदों के बारे में कॉमरेड अशोक यादव और कॉमरेड त्रिशिला ये बात बताएंगे कि कितने बड़े स्तर पे वेकेंट पोस्ट है। लेकिन मैं ये बोलना चाहूंगा कि मुंबई में क्या डॉक्टर्स अवेलेबल नहीं है भर्ती करने के लिए? मुंबई में क्या नर्सेज अवेलेबल नहीं है भर्ती करने के लिए बीएमसी को? मुंबई शहर में 5 पब्लिक मेडिकल कॉलेजेस हैं, जिसमें से 4 बीएमसी के खुद के मेडिकल कॉलेज, जहां से हर साल 1300 एमबीबीएस डॉक्टर्स निकलते हैं और हर साल 1000 से ऊपर एमडी और एमएस डॉक्टर्स ग्रेजुएट होकर बाहर निकलते हैं। जो टोटल वैकेंसी है डॉक्टर्स की वो 975 है। एक साल के अंदर, मतलब एक्चुअली ऑलरेडी डॉक्टर मार्केट में है, तुरंत सारे के सारे पोस्ट भरे जा सकते हैं। यानी कि मुंबई में अगर डॉक्टर नहीं मिलेंगे तो इस देश में कहां डॉक्टर मिलेंगे? वो क्या लद्दाख में और नंदुरबार में थोड़ी मिलेंगे, जहां से डॉक्टर हर साल इतनी बड़ी संख्या में नर्सेज भी ग्रेजुएट हो रही। पूरे बीएमसी एरिया में 12 मेडिकल कॉलेजेस हैं मुंबई में, मेट्रोपॉलिटन रीजन में। तो बड़ी संख्या में डॉक्टर अवेलेबल है, नर्सेज अवेलेबल है, फार्मासिस्ट अवेलेबल है, लैब टेक्नीशियंस अवेलेबल, ये सारे के सारे उपलब्ध है। लेकिन अगर आपने ना भर्ती करने का ही डिसीजन लिया हुआ है तो उस डिसीजन को अब बदलने का समय आ गया है। और ये बात हम आगे रखेंगे कि अब इसको हम राजनीतिक मुद्दा बनाएंगे। जब मुंबई की जनता इसके ऊपर सवाल पूछेगी चुनाव के पहले, तब शायद इस नीति में कुछ बदलाव हो सकता है। कॉमरेड त्रिशिला ने आपको बहुत डिटेल में बताया है कि नर्सेज और सारे जो आरोग्य कर्मचारी हैं उनके ऊपर काम का जो बोझ है वो किस तरीके से बढ़ता चला जा रहा है। उसका पेशेंट्स पे भी परिणाम हो रहा है और हेल्थ वर्कर्स पे भी परिणाम हो रहा है। और इसीलिए हम एक साथ आए हैं। जो केईएम हॉस्पिटल के आंकड़े हैं जो आरटीआई से निकाले गए हैं, उसमें 47% पोस्ट ओवरऑल वेकेंट है, 47% ये केईएम हॉस्पिटल के आंकड़े हैं। अगर हम सिर्फ परमानेंट पोस्ट को देखें, यानी कि 1017 जो पद है उसमें से परमानेंट सिर्फ 473, मतलब 473, 1017 पोस्ट है और 473 सिर्फ उसमें परमानेंट ये है अपॉइंटमेंट्स है। इसका मतलब क्या हुआ? 47% वैकेंसी का मतलब समझिए, ये लाइफ सेविंग सर्विसेज है। हम हॉस्पिटल सर्विसेज की बात कर रहे हैं। आप रोज लोकल ट्रेन में चलते हैं, अगर उसके पहले अनाउंसमेंट हो कि इस लोकल ट्रेन में 47% ड्राइवर के पोस्ट वेकेंट है, तो आप चढ़ेंगे क्या उस ट्रेन में? 47% पोस्ट लाइफ सेविंग सर्विस है हॉस्पिटल किसकी हम बात कर रहे हैं? हमारे प्राइम मिनिस्टर और मिनिस्टर जब एयरक्राफ्ट में चढ़ते हैं, अगर अनाउंसमेंट हो कि 47% पायलट के पोस्ट वेकेंट है, तो चढ़ेंगे एयरक्राफ्ट में? नहीं चलेंगे ना। तो हम क्यों इसको बर्दाश्त कर रहे हैं कि 47% पोस्ट केएम हॉस्पिटल में वेकेंट है, जो पूरे देश भर के और पूरे महाराष्ट्र के, नॉट ओनली मुंबई के लोगों को सर्विस दे रहे हैं। ब्लड ट्रांसफ्यूजन जो ऑफिशियल्स हैं, ये 75% पोस्ट वेकेंट है। लैबोरेटरी असिस्टेंट्स 85% पोस्ट वेकेंट है। एक्सरे टेक्नीशियंस 58% पोस्ट वेकेंट है। ये सब मैं केईएम के आंकड़े आपको बता रहा हूं। इस हॉस्पिटल का एनएमसी ने अभी तक रजिस्ट्रेशन कैसे कंटिन्यू किया हुआ, ये एक सोचने वाली बात है। मतलब एक्चुअली ये सारे एनएमसी के क्राइटेरिया है। डॉक्टर कामाक्षी आप बताइए, मुझे तो आश्चर्य हो रहा है
हाँ, जो दिल्ली में बैठे हैं उनको या तो दिखाई नहीं पड़ रहा है या देख के भी अनदेखा कर रहे हैं। शायद वो चाह रहे हैं कि केईएम का कैंसिल ही हो जाए और उसको भी प्राइवेट कर दिया। अब मैं आता हूँ सायन हॉस्पिटल में। सायन हॉस्पिटल में प्रोफेसर के 55% पोस्ट वेकेंट है, एसोसिएट प्रोफेसर 29% वेकेंट और असिस्टेंट प्रोफेसर 68% 68% पोस्ट वेकेंट है। वही बात है, 68% पोस्ट जहां वेकेंट होगी, आप उस ट्रेन में चढ़ेंगे, आप उस फ्लाइट में चढ़ेंगे, आप उस हॉस्पिटल में फिर कैसे जो लोगों को सर्विस मिलेगी। और इसके बाद अगर हम देखें वहां फार्मासिस्ट की 52% पोस्ट वेकेंट है, लैब टेक्नीशियंस की 48% पोस्ट वेकेंट है। नायर हॉस्पिटल, ये सब बड़े बड़े हॉस्पिटल्स हैं जो बीएमसी के हॉस्पिटल्स हैं। नायर हॉस्पिटल में प्रोफेसर के 40% पोस्ट वेकेंट है, असिस्टेंट प्रोफेसर के 72% पोस्ट वेकेंट है, लैब टेक्नीशियंस के 45% पोस्ट वेकेंट है, वगैरह वगैरह। एक्सरे टेक्नीशियन 62%। तो ये लाइफ सेविंग क्रिटिकल सर्विसेज में अगर 40, 50, 60, 70% पोस्ट वेकेंट होंगे तो आप सोचिए कि वहां के स्टाफ पे क्या परिणाम होगा और वहां के पेशेंट्स पे क्या परिणाम होगा। और इसी को दिस इज अ मैन्युफैक्चर्ड क्राइसिस, इसको मैन्युफैक्चर्ड क्राइसिस कहा जाता है। एक्चुअली ये क्राइसिस नहीं होना चाहिए था, लेकिन ये मैन्युफैक्चर किया गया है ताकि ऐसा कहा जाता है गिव अ डॉग अ बैड नेम एंड देन शूट इट। पहले बोला रहे सरकारी अस्पताल तो ठीक से चल रहा, जब आप स्टाफ नहीं दे रहे हो, जब आप बेसिक फैसिलिटीज नहीं दे रहे हो, जब दवाइयों के ऊपर बजट नहीं दे रहे, तो अपने आप ही पेशेंट्स को वहां तकलीफ होगी और फिर आप बोलोगे अच्छा आप इसको पीपीपी कर देते हैं। तो ये चीज है। दूसरा एक सवाल आप सभी पत्रकार जो साथी हैं जरूर उठाएं, व्हाट इज द पॉलिटिकल मैंडेट ऑफ दिस बीएमसी टू टेक दिस डिसीजन। ये कितना बड़ा पॉलिसी डिसीजन है। 5 पूरे के बड़े हॉस्पिटल्स को आप पीपीपी मोड में दे रहे हैं, हाँ 6 आप ब्लड बैंक दे रहे हो, और अभी जो हमें इंटरनल इंफॉर्मेशन मिली है जो अभी कंफर्म नहीं है कि शायद जो 5 स्पेशलिटी हॉस्पिटल्स हैं, टीबी हॉस्पिटल, इन्फेक्शियस डिजीज कस्तूरबा हॉस्पिटल, ईएनटी हॉस्पिटल, आई हॉस्पिटल, इनको भी प्राइवेटाइज करने का, हाँ, और ईएनटी हॉस्पिटल है इनको भी, और इनके पास बहुत बड़ा रियल एस्टेट है, वहां हॉस्पिटल में इंटरेस्ट कम है, वहां की जो जमीन है आप ज्यादा अच्छी तरह जानते हैं, मुंबई की जमीन एक एक टुकड़ा जमीन का आपकी क्या कीमत है, तो उनको भी अभी प्राइवेटाइज करने का ऑलरेडी कुछ इंटरनल डिसीजन हुआ है। आप लोग जरूर पूछिए, हमसे मत पूछिए, आप जो अधिकारी है उनसे पूछिए कि आपको किसने मैंडेट दिया है। ये क्या इलेक्टेड कॉर्पोरेशन है? चुनाव आने वाला है, चुनाव के बाद इलेक्टेड कॉर्पोरेशन आएगा, उसको कम से कम कुछ तो पॉपुलर मैंडेट होगा। इनका तो डेमोक्रेटिक मैंडेट 0 है, तो इनको चुनाव तक रुकने में क्या दिक्कत थी। अब आप ये सोचिए कि चुनाव और प्राइवेटाइजेशन का डिसीजन, इसका सीक्वेंस क्या होना चाहिए? सीक्वेंस लॉजिकल ये होना चाहिए कि पहले चुनाव हो, उसके बाद इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स आए और उसके बाद वो फिर इसके ऊपर चर्चा करें और निर्णय लें। और यहाँ ठीक उसका उल्टा हो रहा है। चुनाव को पैसा कहाँ से आएगा? हाँ, अब आप ये सोचिए, आप ज्यादा इंटेलिजेंट हैं, तो चुनाव के पहले ये सारे डिसीजन क्यों हो रहे हैं? इसके ऊपर, हाँ, इसके ऊपर जरूर हमें सोचना चाहिए। और एंड में 30 नवंबर को हम, आज एक म्हण अशी आहे की गरिबाने आजारी पडणं याच्यासारखं पाप नहीं। जो गरीब है वो अगर बीमार होता है तो सबसे ज्यादा पाप वो है कि उसके पास पैसा नहीं। इसलिए मराठी में कहावत है कि गरीबाने आजारी पडणं याच्यासारखं पाप नाही का, तर गरिबांना जो पैसा लागतो तो पैसा नसल्यामुळे ते महापालिकेचे जे हॉस्पिटल आहे, मग जशी मेडिकल कॉलेज आहे, इतर 17 छोटे मोठे हॉस्पिटल आहेत, कुपर आहे, राजावाडी सारखे हॉस्पिटल आहेत, बांद्रा भाग वगैरे आहे, तो त्या ठिकाणी लोक उपचारासाठी जात हैं। अगर आपको भारत हिंदुस्तान अगर देखने का रहेगा कि हर एक कोने का जो डॉक्टर भाटिया मैडम ने वहां काम किया है वो केएम अस्पताल है, कि पूरे हिंदुस्तान के, वो मणिपुर का हो, आंध्रा का हो या किधर का भी पेशेंट आपको उधर मिलेगा। हिंदुस्तान का आदमी कैसा है वो उधर मिलेगा। क्यों? एक विश्वास है कि मुंबई कॉर्पोरेशन जो अस्पताल चला रहा है उधर सेवा अच्छी मिलती है, मुफ्त मिलती है। लेकिन अभी सरकार का एक धोरण है कि सबको प्राइवेटाइजेशन कर दो, पीपीए करो। जब भी उन्होंने भाभा हॉस्पिटल बांद्रा, एमटी अग्रवाल मुलुंड, भगवती हॉस्पिटल बोरवली और दोनों कस्तूरबा हॉस्पिटल, ये 5 अस्पताल का कॉन्ट्रैक्ट पीपीए तत्व के ऊपर देने का उन्होंने फैसला किया। जब ये हमें मालूम हो गया कि ये कॉर्पोरेशन कर रही है तो खाजगीकरण, तर मग आमचा असा विचार आला की महापालिकेने पैसा खर्च करायचा तुमच्या आमच्या नागरिकांच्या खिशातून, आणि जर का त्याची गरजच नव्हती
तर मग बांधायचा कशाला करोडो रुपये खर्च करून? तुम्ही जर भगवती हॉस्पिटल बोरवलेला गेला तर संपूर्ण मुंबईची हॉस्पिटल मला माहिती आहे आणि बीएमसीची मी सगळी हॉस्पिटल पाहतो, पण जे भगवती हॉस्पिटल जे बनवलेले आहे ते 5 स्टार हॉटेल सारखं बनवलेलं आहे. तुम्ही म्हणा ते 5 स्टार हॉटेल सारखं का बनवलं? ते ह्याच्यासाठी बनवलं की ते हॉस्पिटल आज ना उद्या आम्हाला खाजगीच्या घशात घालायचं आहे आणि खाजगी जो घेणार करोडो रुपये खर्च करून जे बांधलेलं आता आहे. मी तुम्हाला सांगतो पत्रकार बांधवांना, तुम्ही भगवतीला आज उद्या जाऊन या. 5 स्टार हॉटेल सारखं बांधलेलं आहे. तसं लीलावती पण हॉस्पिटल नाहीये, नानावटी सुद्धा नाहीये, हिंदूचा सुद्धा नाहीये. मग यांनी वेल प्लॅन केलेला आहे की ते हॉस्पिटलचा आज ना उद्या खाजगीच्या घशात घालायचा आहे आणि म्हणून तो करोड रुपये खर्च केला. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर करदात्या नागरिकांच्या पैशातून हे जर सगळं बांधलं असाल, खर्च केला असाल, जर महापालिका तोट्यात आहे असं जर वाटत असेल तर ही बांधायची गरजच नव्हती. आज जो साधा केस पेपर जो 10 रुपयाला मिळतो महापालिकेमध्ये, शस्त्रक्रिया अगदी थोडक्या पैशामध्ये होत आहेत. जर उद्या ह्या खाजगी हॉस्पिटलला तुम्ही चला, तुम्ही जसलोकाचा बायपास करायचा असेल तर जसलोका रेट वेगळा, लीलावतीचा वेगळा, नानावटीचा वेगळा आणि इतर प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहेत त्यांचे वेगवेगळे रेट. म्हणजे कुठं बायपास साठी इंजेक्शन जे असणार, जे काय गोळ्या औषध असणार ते सेम लागतं. म्हणजे असं नाही की बाबा जसलोकला गेला की त्याला 1 फुटाचं इंजेक्शन देतात आणि छोट्या हॉस्पिटलला गेलात की 4 इंचाचं, असं नाहीये. तेवढाच खर्च. पण हे हॉस्पिटल त्या हॉस्पिटलची किती त्याची इमेज आहे त्या हॉस्पिटलची हे बघून तिथं रेट ठरवले जातात. उद्या जर या महापालिकेमध्ये गरीबातला गरीब, जसं की आता 32 मॅटर्निटी होम आहे. आता या गिरगावला तर बाजूला गेला सूर्यकांत वरगाव हॉस्पिटल मॅटर्निटी होम होतं. गिरगावचा सगळे पेशंट तिथं जात होते, ते नायरला पोहोचत नव्हते. आज अशा हॉस्पिटलची स्थिती त्या मॅटर्निटी होमची अशी झालेली आहे की गरीबाला ते जवळचं मॅटर्निटी होम होतं, आज ते कुठं राहिले नाही. आणि याचं कारण असं आहे की मॅटर्निटी होम बंद का पडली? तर डॉक्टर नाही. हॉस्पिटल का बंद पडली? तिथं मोठमोठ्या मशिनरी नाही. आणि ह्या नावाखाली जसे आता शुक्ला सर जसे म्हणाले की या मेडिकल कॉलेज मधून 1300 स्टुडंट म्हणजे डॉक्टर पर्यंत तुटवत आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. डॉक्टर भरपूर आहे, पण ह्यांना सगळं त्या खाजगीकरणाला द्यायचं असल्यामुळे त्यांना शेड्यूल पोस्ट वरती असलेल्या पद भरायची नाही. मग ते डॉक्टर असतील, ते नर्सेस असतील, ते वारबॉय असतील, हमाल असेल, आया असेल, हे त्यांना भरायचं नाहीये. आणि म्हणून आता ज्यावेळी 5 हॉस्पिटलचं खाजगीकरण करायचं याने ठरवलं त्यावेळी म्युन्सिपल मजदूर युनियन, नर्सेस अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियन अशा आमच्या संघटनाने पहिली उडी आम्ही त्याच्यामध्ये घेतली. आणि मी पत्रकार बांधवांचे मी आभार मानेन की त्यावेळी चांगली प्रसिद्धी तुम्ही देण्याचं काम केलं. आमचं म्हणणं असं आहे की गरीबातला गरीब जो हॉस्पिटलला जातो, तुम्ही बघा केमला चला, 4:30 वाजल्यापासून लाईनीमध्ये लोक येऊन बसलेले असतात नंबर पहिला यावा म्हणून. ते गरीब लोक आहेत. श्रीमंत काय कुठूनही पैसा कसाही त्याचा उपयोग करून तो क्रेडिट कार्ड घेऊन जाईल, डेबिट कार्ड घेऊन जाईल, पैसे भरेल. पण तेवढी गरीब जो आहे या महापालिकेमध्ये म्हणजे मुंबई शहरामध्ये जो झोपडपट्टीमध्ये राहतो, ज्याच्या घरामध्ये कोणी कमवता नाही, तो फक्त महापालिकेच्या हॉस्पिटलवरती अवलंबून असतो. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की ह्या देशामध्ये जे राजकर्ते आहेत, जे निर्णय घेतात, जे धोरण ठरवतात, सरकार ठरवतं, मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार. पण माझं तर असं मत आहे की ह्या देशाचा कारभार कोणाकडे पाहिजे? आरोग्यमंत्री कोण असला पाहिजे? तर तो डॉक्टरच असला पाहिजे. भूतान मधला पंतप्रधान 19 साली हा पंतप्रधान डॉक्टर आहे आणि ते पंतप्रधान असून सुद्धा 2 तास त्या ठिकाणी जाऊन सेवा देत होते. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की ह्या सेवा ज्या आहेत याचं खाजगीकरण होता कामा नये, गरिबांना त्रास होता कामा नये आणि कुठल्या स्थितीमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टम किंवा खाजगीकरण होता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि त्यासाठी आम्ही जी परिषदेची तारीख तुम्हाला आमचे नेते सांगतील त्यावेळी आम्ही संपूर्ण जनजागृती महाराष्ट्रातच नाही पुऱ्या देशामध्ये आम्ही करणार. आणि गरिबांना त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून खाजगीकरण करू नये त्यासाठी वाटेल ती किंमत द्यावी लागली तरी ती देणार. पण कुठल्या स्थितीत हे पीपीए तत्वावरती जे चालवलं जाणार जे आपण बांधायची द्यायची हे कोणाच्याही घशात घालायला आम्ही देणार नाही. ही आमच्या संघटनेची आमची प्रमुख मागणी असणार आहे. धन्यवाद. मेडिकल स्टाफ युनियन आणि म्युन्सिपल मजदूर युनियन एकत्र काम करतात. नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियन एकूणच हॉस्पिटल रुग्णालय किती आहेत, काय आहेत त्याचा आढावा
डॉक्टर कामाक्षीने घेतलात, तर इतकी मोठी हॉस्पिटल रुग्णालय आणि ती आता हळूहळू PPP चाललेली आहे, देण्याचा घाट घालताय. ह्याच्या आधी मी एक जुनी आठवण सांगते की 30-35 वर्षापूर्वी TB हॉस्पिटल पण बंद करायचं आणि ती जागा कोणाला तरी द्यायची असा जेव्हा घाट घातला होता कॉर्पोरेशनने, तेव्हा म्युन्सिपल मजदूर युनियन आणि नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियनने 35 वर्षापूर्वी पण संघर्ष केला होता, लढा दिला होता. आणि त्या लढ्याच्या नंतर TB रुग्णालय याचं खाजगीकरण किंवा जागा विकण्याचं जे काही होतं ते थांबलं होतं आणि त्याचं सगळं श्रेय त्या 2 युनियनला जातं. आणि तेव्हा नागरिकांची पण एकजूट झाली होती अशा सगळ्या शिवडी परिसरातील नागरिकांना जातं. आता पुन्हा तेच नव्याने काय येतच आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या रुग्णालयात थोड्याफार फरकाने PPP किंवा विकूनच टाकणं असा कॉर्पोरेशन आणि एकूणच सत्तेत असलेल्या सरकारचा जो आहे घाट घातलाय तो आधी हाणून पाडायला पाहिजे. कारण मुंबई महानगरपालिका कष्टकऱ्यांची जी महानगरपालिका आहे, सगळे जे कोणी 5 मोठे हॉस्पिटल असो, 17 उपनगरातील हॉस्पिटल असो, ही गरिबांसाठी सदैव खुली असलेली हॉस्पिटल आहे. आता करोना काळात हेही दिसलं की ती गरिबांसाठी पण नव्हती, ती श्रीमंतांनी पण तिथे येऊन करोनाचा इलाज करून घेतला आणि स्वतःचे जीव वाचवलेले आहेत हेही समोर आलं. आणि करोना नंतर हे अधोरेखित झालं होतं की सार्वजनिक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था ही टिकायला पाहिजे. आता ह्यातला वर्कलोड एकेकाळी 1,45,000 जे कोणी होते कामगार कर्मचारी कायमस्वरूपी ते हळूहळू कमी होत आता फक्त 50 ते 60% आलेले आहेत. आरोग्य सेवेत पण हीच स्थिती आहे. सगळी पदं प्राध्यापकांपासून कामगारांपर्यंतची सगळी पदं 50 ते 60% रिक्त आहेत. आता ही वरची तरी पदं ती कॉन्ट्रॅक्टवर पण नाही, हळूहळू त्यांचंही कॉन्ट्रॅक्टीकरण यायला सुरुवात झालेलं आहे. पण कामगारांची तर जास्तीत जास्त पदं कॉन्ट्रॅक्टने भरलेली आहे. पण हा जो 50 आणि 60% रिक्त पदाचा लोड आहे तो आता सध्या जे काम करतात ते डॉक्टर, परिचारिका आणि कामगारांवर येतो आणि त्याचे जे परिणाम दिसतात की आम्हाला तिथे सेवा मिळत नाही, आम्हाला तिथे इंजेक्शन मिळालं नाही, तिथे बघायला डॉक्टरच नव्हता, ही परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली आहे. कारण प्रसूतिगृहाबद्दल जे काही सांगितलं, काम करणाऱ्या वस्ती पातळीवर काम करणारे हे खरंच आहे, पण प्रसूतिगृहात 3 पाळीत डॉक्टर असायला पाहिजे, तो तिथे नाही. इतकं सेन्सिटिव्ह प्रसूतिगृह असतं की एखादी बाई आली बाळंतपणाला तर तिला मदत मिळायला पाहिजे, पण डॉक्टर अभावी तिला शिफ्ट करायला लागतं आणि ते शिफ्ट न केल्यामुळे काय काय प्रसंग ओढवतात हे आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे. डॉक्टर आणि परिचारिका आणि त्याच्या खालोखाल पॅरामेडिकल स्टाफ हा सगळा एकमेकाशी कनेक्टेड काम करतो. त्यामुळे तिथे जे काही होतं ते डॉक्टर नसल्यावर परिचारिकांवर त्याचा लोड होतो. परिचारिकांच्या मर्यादेत परिचारिका काम करणार असतात आणि ते जेव्हा होत नाही तेव्हा लोकांबरोबर, नागरिकांबरोबर त्यांचा आणि परिचारिकांचा संघर्ष होतो. डॉक्टर आणि परिचारिकांचा संघर्ष होतो. मारहाणीचे प्रकार आणि दमदाटी देणं हे करणं हे सर्व चालतं ते केवळ आणि केवळ जो वर्कलोड आहे त्याच्यामुळेच होत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत लोकांना असं वाटतं, सामान्य लोकांना तिथे घाण आहे, तिथे अस्वच्छता आहे म्हणून आम्ही तिथे जात नाही. पण जर कामगार जो आहे, कंत्राटी कामगार आहे, तोही तितका असतो. त्याच्या अर्ध्याच लोकांना तिथे काम करतात, अर्धे लोक नुसते नावाला पगारी असतात आणि त्यांना कुठलंही हे नसतं. ही सरळ कॉन्ट्रॅक्टची आणि जी चिटिंग चालते ती तिथे सर्रास चालते. 10 लोक असतात तिथे 5च लोक काम करत असतात आणि त्या रुग्णालयाची सर्व आरोग्य सेवा, स्वच्छतेची सेवा तेव्हा तिथे डळमळीत होते. याला कारण डॉक्टर किंवा परिचारिका किंवा कामगार नसतो, तर सरकारचं जे धोरण आहे, मुंबई महानगरपालिकेचे धोरण आहे ते कामगार कर्मचारी कमी करणं. अजून ती गदा परिचारिकांवर आली नाही. कंत्राटीकरण आज मुंबई महानगरपालिकेच्या परिचारिकांवर आलं नाहीये, फार थोड्याफार प्रमाणात आहे.
पण तरीही भविष्यात जर पीपीपी मध्ये ही सगळी रुग्णालये गेली तर ती वेळ परिचारिका आणि डॉक्टरांवर पण येईल. 5 मोठी महाविद्यालय, 5 मोठी नर्सिंग स्कूल चालवणारी महानगरपालिकेला जर तिथे त्यांना डॉक्टर आणि परिचारिका जर मिळत नसतील तर ही खूप गंभीर गोष्ट आहे आणि ही जाणीवपूर्वक त्यांनी गंभीर केलेली आहे असं आमचं मत आहे युनियनचं. ओपीडी तुडुंब वाहते, 120 140 पेशंट एकेका वॉर्डात असतात आणि एक नर्स आणि एक डॉक्टर असतो. परिचारिका रेशो कधीही मुंबई महानगरपालिकेने मान्य केलेला नाही. जो नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा आणि इंडियन नर्सिंग कौन्सिलचा जो रेशो आहे 3:1 तो मुंबई महानगरपालिकेत आमची युनियन जेव्हापासून कार्यरत आहे तेव्हापासून हे आम्ही संघर्ष करतो. पण आजपर्यंत त्यांना 3:1 रेशो देण्यात आलेला नाही. ज्या काही नर्सेस काम करतात रेशो विना 6:1 रेशो मध्ये काम करतात. एक परिचारिकेला तिथे काम करावं लागतं आणि हा सगळा संघर्ष, हा सगळा दबाव हा पेशंटच्या आणि डॉक्टर परिचारिकांच्या मध्ये सुरू होते. कारण औषध ही महत्वाची गोष्ट आहे, पण कितीतरी औषधं आउट ऑफ डेटेड असतात किंवा आलेलीच नसतात. ही परिस्थिती सरकार मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात आहे. औषध नाही मिळत, औषध बाहेरून आणायला सांगितलं की तेव्हा पेशंट आणि डॉक्टर, पेशंट आणि परिचारिका संघर्ष सुरू होतो. तिथे बाचाबाची होते, भांडण होते. कधी मग कुठल्या तरी लोकप्रतिनिधीला सांगतात ओळखीचे असतील तर, आणि मग ते येतात आणि मग तो सगळा का दिलं नाही हे नाही आणि असा पण एक संघर्ष तिथे चालू असतो. ही सगळी परिस्थिती आहे. बाळक म्हणजे लेबर वॉर्ड मध्ये पण एकेका पाठवर दोघी बाळंतींनी बसतात आणि असतं. इतका मोठा ही वस्तुस्थिती आहे की आलेल्या पेशंटला आणि बेड पेशंट तर सर्रास असतात. बेड पेशंट पण तितकेच असतात जितके कॉटवर असतात. कॉटवर पण 2-2 असतात. तुम्ही कधीही जाऊन दुपारच्या वेळेस बघा, मेडिकल वॉर्डला खाली पेशंट असतात तेव्हा 2-2 पेशंट एका बेडवर झोपलेले असतात आणि इतका वर्कलोड घेऊन सगळं काम करत असतात. तरीही काम चालू असतो. पण आम्ही ह्या संघर्षात का उतरायचं युनियनने, तर हे लोकांबरोबर, नागरिकांबरोबर, मुंबईत राहणाऱ्या जनतेबरोबर, जनतेला ही वस्तुस्थिती समजायला पाहिजे. जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं काय चालतं. इथे दोषी डॉक्टर नसतो, इथे दोषी नर्स नाहीये, इथे दोषी कुठला कामगार नाहीये. तर ही व्यवस्था निर्माण केलेली आहे. ती व्यवस्था निर्माण केलेला आपला शत्रू कोण आहे हे ओळखायला आम्ही पण त्यांना सांगण्यात त्यात सहभागी असलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. खाजगीकरण आणि पीपीपी 5 ब्लड बँक जिथे 300 ब्लड तर फुकटच देतात, पण जे काही प्लाझ्मा बिझ्मा सारखं ब्लड असेल त्याला फक्त 300 रुपये घेतात. पण आता 1100 रुपये कामगारांना, 1300 रुपये बाहेरच्या लोकांना, म्हणजे किती पटीने. आणि हे वाढतच जाईल. आणि हे एक इंडस्ट्री, एक म्हणजे खाजगीकरण झालं तर एक मोठं कॉर्पोरेट सारखं हे सगळं चालेल आणि गरिबांना राहणं मुश्किल होणार आहे. आणि गरीब महाराष्ट्रातला आणि मुंबईतला गरीब माणूस कुठे जाणार आणि तो जाऊ शकत नाही, कारण तीही गरज असणार आहे. आणि ह्या सगळ्यांना सेवा मिळाली पाहिजे. लहानातल्या लहान माणसाला इथे ही सेवा मिळाली पाहिजे. हा उद्देश घेऊन आम्ही एकत्रपणे इथे संघर्ष करायचा आहे आणि लोकांबरोबर, नागरिकांबरोबर राहून मुंबई नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियन आणि म्युन्सिपल मजदूर युनियन या संघर्षात आम्ही उतरणार आहोत. आणि आपण बोलायला संधी दिली यांनी त्याबद्दल धन्यवाद. केवल आखिरी जो पॉइंट है कि आगे हम क्या करने वाले, आगे की आंदोलन की दिशा क्या हो. तो एक्चुअली जहाँ पे कॉमरेड विवेक मोंटेरो ने उनका प्रस्तुति एंड किया, वहां से मैं शुरू कर रहा हूँ कि हमने एकदम ये तय कर लिया है कि सार्वजनिक स्वास्थ्य सेवाओं में आमूल सुधार तथा स्वास्थ्य सेवाओं का किसी भी प्रकार से निजीकरण को विरोध, इन 2 मुद्दों पर आने वाले महापालिका चुनावों में सभी राजनीतिक दलों एवं उनके उम्मीदवारों को भूमिका स्पष्ट करने के लिए बाध्य किया जाएगा. हमारे तरफ से जो दल या प्रत्याशी इस विषय पर बिनशर्त सहमति देते हैं, बिनशर्त, कोई इफ बट नहीं, बिनशर्त सहमति देते हैं, उन्हें जन स्वास्थ्य समर्थक
और जो नहीं देते हैं उन्हें जन स्वास्थ्य के शत्रु करार दिया जाएगा और जनता फिर उन्हें चुनाव में सबक सिखाएगी। ये भी हमने तय किया हुआ है एक मुख्य मुद्दा करके। दूसरी बात, जैसे मैंने बताया था कि आम जनता का स्वास्थ्य सुनिश्चित होने के लिए आवश्यक है कि स्वास्थ्य कर्मियों के जीवन तथा आजीविका की सुरक्षा। इस मसौदे के साथ स्वास्थ्य कर्मियों के यूनियनों के साथ मिलकर व्यापक अभियान चलाया जाएगा स्वास्थ्य कर्मियों के बीच, जगह जगह पे जाके स्वास्थ्य कर्मियों के बीच। और वो केवल म्युनिसिपल हॉस्पिटल नहीं, प्राइवेट हॉस्पिटल भी, क्योंकि वहां पे भी हालत बहुत खस्ता है वहां के जो स्वास्थ्य कर्मचारी हैं। तीसरा पॉइंट, जिन अस्पतालों के पीपीपी का टेंडर निकाला गया है, जो अस्पतालों के बारे में बमन जी ने बताया, उसके खिलाफ ज्यादा व्यापक जन अभियान चलाया जाएगा। यानी पहले ही 2 मोर्चे निकल चुके हैं और उसमें और भी ज्यादा ताकत से आगे का कदम उठाया जाएगा। और एक बहुत ही महत्वपूर्ण कदम जिसमें आप लोगों को भी शरीक होना पड़ेगा, वो 30 नवंबर को मुंबई में इसी विषय पर एक राज्य स्तरीय सम्मेलन आयोजित किया जाए पूरे राज्य का। केवल ये क्योंकि ये जो हालात है आरोग्य की, स्वास्थ्य सेवा की, वो केवल मुंबई की खराब हालात नहीं है, पूरे महाराष्ट्र में है, पूरे देश में है वैसे तो महाराष्ट्र लेवल पे एक राज्य स्तरीय सम्मेलन आयोजित किया जाएगा, जिसमें अलग अलग यूनियनें तो रहेगी ही, मगर और भी बहुत सारे जन संगठन, आम समुदाय, जनतांत्रिक संगठन भी उसमें जुड़ने वाले हैं। अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता।